हॅलो नमस्ते, मी आहे भाग्यम आणि ही आहे श्रेया. सो श्रेयाचा आज बर्थडे होता, त्यामुळे आम्ही सेलिब्रेट करायला आज एक ॲनिमल फार्म लवर वी थॉट की सोसायटीला काहीतरी अँड डेफिनेटली इथे आल्यावरती आम्हाला खूप प्राऊड वाटतं आहे. जे लोक हे हँडल करतात त्यांच्याबद्दलही आणि आम्हाला आमच्याबद्दलही वाटतं आहे, कारण बर्थडेला काहीतरी वेगळं करावं म्हणून आम्ही सांगू शकत नाही आपल्याला त्यांना काय वाटतं आहे किंवा त्यांना कसं वाटतं आहे किंवा ते काय पण आपल्याच जगात जगत आहेत, त्यामुळे आपण पण त्यांना सपोर्ट केलं पाहिजे आणि आपण त्यांना सपोर्ट करत नाही. सिमिलरली ते आपल्याकडे आनंद सर आहेत जे सगळं इथे मॅनेज करतात, सगळं बघतात आणि खूप म्हणजे फर्स्ट टाइम मी कोणता शेल्टर व्हिजिट केला असेल जो एवढा व्यवस्थित त्यांनी प्रॉपर ठेवलेला. आणि आम्ही बघितलं सुद्धा आहे की त्यांचं स्टाफ सगळं क्लिनिंग वगैरे करत होतं. प्रॉपर त्यांनी मशीन्स ठेवले, त्यांना काही गरज आहे त्यांनी सगळं, म्हणजे कुठे असं नाही की मे बी त्यांच्याकडे कुठे फंड्स नसतील तर त्यांनी कॉस्ट कटिंग करून काही केलंय, बट असं काहीच आम्हाला कुठे दिसलं नाही. प्रॉपर मेंटेनन्स आणि वेल मेंटेन स्टाफ आहे सर, तर हॅट्स ऑफ तुम्हाला ह्या गोष्टीसाठी. भरपूर सारे असे ॲनिमल्स आहेत ज्यांना कोणताही NGO स्वीकार म्हणा किंवा पुण्यात म्हणा, असेही आम्ही डॉग्स इथे बघितले. हे होतं सर कॅनन डिस्टेंपर नावाचं एक व्हायरस असतो, तो पण काही डॉग्सला झालेला आहे. आणि तुम्ही मागे डॉग्सचा आवाज जे एवढे एक्साइटेड आहेत, म्हणजे ते एवढे खुश होतात की लोक त्यांना भेटायला या शेल्टरला एकदा तरी व्हिजिट. दे आर लिव्हिंग इन द सेम वर्ल्ड, बट त्यांच्याकडे ते फॅसिलिटीज नाही आहेत जे आपल्याकडे, तर आपण त्यांना काहीतरी फॅसिलिटीज ॲटलिस्ट देऊ शकतो. म्हणजे इफ वी हॅव वी कॅन डोनेट देन वाय नॉट. तर तसंच आम्ही पण ॲक्च्युली आज डोनेशन ड्राईव्हसाठीच आलो होतो. आमच्याकडनं जे काही झालं, म्हणजे सर नाही म्हणत नाही, आमच्याकडे प्लास्टिकचे डबे होते, न्यूजपेपर होते, म्हणजे हे बेसिक गोष्टी सगळ्यांच्या घरी असतात, सगळे देऊच शकतात. तांदूळ असेल किंवा ओल्ड क्लोथ्स असेल, बेडशीट असेल, हे सगळ्या गोष्टी कोणीही देऊ शकतं, कोणाच्याही घरी पडलेलेच असतात. आपण ऑफन एक ऑर्फनेजमध्ये किंवा इथं डोनेट करतो, केलंच पाहिजे, येस डेफिनेटली केलं पाहिजे, पण हे ॲनिमल्सकडे बघणारं कोण नाही आहे. तर असे लोक त्याच्यासाठी पण आहेत आणि त्यांना जोपर्यंत आपण सपोर्ट करत नाही तोपर्यंत हे ड्राईव्ह पुढे जाणार नाही. त्यांचं खूप सारे व्हॉलंटिअरिंग कॅम्प्स पण असतात, वॅक्सिनेशन कॅम्प्स असतात, त्याच्यात तुम्ही त्यांना हेल्प करू शकतात. ॲक्च्युली आमची आणि सरांची भेट एक बेला नावाच्या डॉगमुळे झाली होती. आमच्या सोसायटीत एक किस्सा झाला होता की एक डॉग आली होती, म्हणजे इंजर्ड डॉग आली होती. ती माहीत नाही कसं कुठून आली होती, बट ती जेव्हा आली तेव्हा तिचं पूर्ण जॉब वगैरे फ्रॅक्चर होतं आणि हे पूर्ण हात तुटलेला होता, पूर्ण रक्ताने भरलेली होती आणि ती सरकत खाली आली होती. तिला आमच्या एक फ्रेंडनी शोधलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही तिथे जमा झालो. ॲम्ब्युलन्सनी तिला दुसरी NGOमध्ये पाठवलं, तिचं ऑपरेशन झालं, त्याच्यानंतर ती सरांकडे आली. आज आम्ही ॲक्च्युली तिलाच भेटायला आलो होतो आणि त्याच माध्यमाने आम्हाला सगळंच बघायला मिळालं. सो डेफिनेटली तुम्ही पण एकदा व्हिजिट करा. आम्ही तर खूप म्हणजे खुश आहोत की आम्ही इथं आलो आणि हे फक्त वन टाइम नाही आहे सर, आम्ही डेफिनेटली परत येणार आणि आता लाईफ टाईम आमचा सपोर्ट तुमच्यासोबत राहणारच आहे. सो येस, दॅट्स ऑल. थँक्यू.